राज्याचे माजी मंत्री, सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आदरणीय जयंतराव पाटील साहेब, इथे ज्यांनी आपणा सर्वांना मार्गदर्शन दिलं, देशाच्या संसदेतील खासदार सन्मान्य खासदार सुप्रियाताई सुळे, खासदार प्रणितीताई शिंदे, आपणा सर्वांचे मार्गदर्शक आणि महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे सन्मान्य सदस्य, पश्चिम महाराष्ट्रातील पदवीधर विधान परिषदेचे आमदार, क्रांती उद्योग समूहाचे सर्व आदरणीय अरुणांना लाड, इथे उपस्थित असणारे सांगली जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे माजी सदस्य आणि आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय मोहनराव कदम दादा, भारतीय विद्यापीठ विश्वविद्यालयाचे कुलपती, ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ प्राध्यापक डॉक्टर शिवाजीराव कदम सर, इथे उपस्थित असणारे पलूस तालुक्याचे नेते सन्मान्य महेंद्रप्पा लाड, क्रांती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमचे तरुण तडफदार सहकारी बंधू सन्मान्य शरद भाऊ लाड, या ठिकाणी उपस्थित असणारे आदरणीय रघुनाथ काका कदम, आदरणीय जयसिंग भाऊ कदम, आदरणीय उत्तमभाऊ पवार, आदरणीय बाळासाहेब बापू, या ठिकाणी उपस्थित असणारे आदरणीय जे.के. बापू, आपल्या या अंकलकोप गावच्या सरपंच प्रथम नागरिक आदरणीय बेबीताई सावंत, उपस्थित असणारे सर्व व्यासपीठावरील मान्यवर, सन्मान्य बी.डी. पाटील सर, सन्मान्य मोहन पाटील सर, आपल्या शिवसेनेचे पदाधिकारी, मी तुमची दोघांची माफी मागतो, परत आता बापू काहीतरी म्हणतील, आपले जिल्हा प्रमुख शिवसेना आदरणीय अभिजीतजी पाटील आणि जिल्हा प्रमुख सांगली सन्मान्य निवडीचे सुपुत्र संजय बापू विभूते, सन्मान्य नसीम नदाफ, कर्मवीर पतसंस्थेचे सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक आमचे आदरणीय रावसाहेब पाटील, सन्मान्य दिगंबरजी पाटील, इथे उपस्थित असणाऱ्या आमच्या थोरल्या भगिनी जे खास या कार्यक्रमासाठी आलेल्या आहेत, आदरणीय ममताताई सपकाळ, उपस्थित पूजा होय, आणि कुंडलचे नेते आणि आमचे मार्गदर्शक आणि महेंद्र अप्पांचे खास मित्र आदरणीय किरण तात्या, आणि ते भारतीय विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहेत पाटील साहेब, किरण तात्या आमचे माजी विद्यार्थी आहेत, उपस्थित असणारे सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, विशाल पाटील खासदार येऊ शकले नाहीत, ते जतला गेलेले आहेत आणि खरं त्यांची इच्छा होती आज या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याची, त्यांच्या सौभाग्यवती पत्नी पूजा पाटील, माझी पत्नी स्वप्नाली कदम, वैशाली कदम वहिनी, या सगळ्या उपस्थित असणाऱ्या आमचे कदम कुटुंबातील सर्व सदस्य, डॉक्टर जितेश कदम, सागर कदम उपस्थित, या ठिकाणी रामचंद्र कदम आलाय का, उपस्थित सर्व स्टेजवरील मान्यवर, आदरणीय घनश्याम मामा, भिलोडी, अंकलकोप, नागठाणा पंचकृषीतील सर्व नेतेगण, कडेगाव पलूस तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समितीचे आजी माजी सदस्य, विविध सहकारी संस्थांचे संचालक, डॉक्टर पतंगराव कदम सोनीरा सहकारी साखर कारखान्याचे संचालक, क्रांती सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक, उपस्थित सर्व विविध ग्रामपंचायतींचे सरपंच सदस्य, सोसायटीचे चेअरमन, संचालक, मार्केट कमिटीचे सभापती, संचालक, उपस्थित सर्व मोठ्या संख्येने आमच्या माता भगिनी, सर्व ग्रामस्थ, वडीलधारी मंडळी, तरुण कार्यकर्ते आणि बंधू भगिनींनो, आज परंपरेनुसार
विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात ही नेहमीच आपल्या पलूस कडेगाव मतदारसंघातलीच नव्हे. जयंत पाटील साहेब, आपल्याला आठवत असेल की पूर्वीचा एक काळ असा होता की जिल्ह्याची सुद्धा प्रचाराची सुरुवात ही क्षेत्र औदुंबराच्या दत्ताच्या समोर नतमस्तक होऊन दत्ताचे आशीर्वाद घेऊन ही खरं होत होती. तीच परंपरा पुढे चालू ठेवत पलूस कडेगाव मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या आणि महाविकास आघाडीच्या सुद्धा या माझ्या उमेदवारीच्या प्रचाराची सुरुवात आज सर्व या दोन्ही तालुक्यातील लोकांच्या साक्षीने, सर्व माता भगिनी आणि ज्येष्ठांच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सर्वांच्या साथीने या ठिकाणी आजच्या शुभ दिवशी आम्ही करत आहोत. 2019ला जेव्हा निवडणूक झाली, मी सहज आमच्या काही प्रमुख नेत्यांसमोर आणि कार्यकर्त्यांच्या समोर एक कल्पना मांडली की खरं म्हणलं तर स्त्रियांचं महत्त्व आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये अत्यंत एक भावनिक त्याचं स्थान आहे. आपल्या धर्मामध्ये लक्ष्मी, विद्या, सरस्वतीची पूजा आपण करतोच, पण आईच्या पोटी जन्माला येतो, बहिणीचं नातं म्हणून आपण रक्षाबंधनाच्या दिवशी आणि भाऊबीजच्या दिवशी आपण ते जोपासत असतो. पुन्हा कुटुंबातली पत्नी म्हणून जीवन प्रवास सगळा करत असतो. आणि 2019ला आम्ही सगळ्यांनी ही कल्पना मांडली की प्रचाराचा शुभारंभ हा महिलांच्या शुभ हस्ते आपण करूयात. आणि त्या दिवसापासून आज सुद्धा आम्ही महिलांच्या शुभ हस्ते या प्रचाराचा शुभारंभ केला. याचा मनापासून आनंद मी प्रथमतः व्यक्त करतो. माझ्या आधीच्या सर्व वक्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. आज हा प्रचाराचा शुभारंभ होत असताना माझ्यासारख्या पलूस कडेगाव मतदारसंघातील आदरणीय पतंगरावजी कदम साहेबांच्या विचाराने काम करत असणाऱ्या कार्यकर्त्याला थोडंसं मागे डुंकून पाहिल्याशिवाय राहत नाही. आमच्या या पलूस कडेगाव मतदारसंघातील आणि तत्कालीन असणाऱ्या भिलोडी अंगी मतदारसंघातील लोकांचं नातं हे कदम साहेबांशी गेले 45 वर्षाहून अधिक काळ आहे. आदरणीय पतंगरावजी कदम साहेब, आदरणीय मोहनराव कदम दादा हे दोघेही सार्वजनिक जीवनात ज्या क्षणापासून, ज्या दिवसापासून आले, त्याची सुरुवात कडेगाव तालुक्यापासून झाली. आणि त्या कडेगाव तालुक्यापासून ती खानापूर तालुक्यापर्यंत आणि खानापूर तालुक्यापासून ते पूर्वीचा असणारा तासगाव तालुका आणि पलूस तालुक्यापर्यंत ती घट्ट झाली. वास्तविक पाहता आदरणीय पतंगरावजी कदम साहेबांचा जी जीवनाची सुरुवात आहे की या मतदारसंघातील आणि जिल्ह्यातील जी जुन्या पिढीतली लोक आहेत त्यांनी प्रत्यक्षपणे कदम साहेबांचा संपूर्ण जीवन प्रवास हा डोळ्यांनी पाहिलेला आहे. आपणही जयंत पाटील साहेब त्यांच्या जीवनातल्या एका महत्त्वाच्या टप्प्यामध्ये आपण साक्षीदार राहिलेला आहात. सोनसरासारख्या गावामध्ये जन्माला आल्यानंतर ज्या परिस्थितीमध्ये कदम साहेबांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं, त्या खडतर परिस्थितीवर मात करत त्यांनी पुण्यासारख्या एका शहरामध्ये जाण्याचं धाडस केलं. वयाच्या 16 वर्षी ते पुण्यात पोचले. शिक्षक म्हणून त्यांनी अर्धा वेळ नोकरी केली आणि त्या शाळेमध्ये काम करत असताना, तिथे राहत झोपत असताना गावच्या आणि तत्कालीन असताना भिलोडी वांगीच्या मतदारसंघातल्या लोकांनी प्रचंड मोठा आशीर्वाद दिला, साथ दिली. आणि ही साथ देत असताना त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेवर पाठवलं. 90-91च्या काळामध्ये साहेब पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून आले आणि राज्यामध्ये काही काळ त्यांना पाटबंधारे आणि शालेय शिक्षण म्हणून या ठिकाणी जबाबदारी मिळाली. साहेबांचं कर्तृत्व हे पलूस कडेगावच्या मातीमध्ये आणि सांगली जिल्ह्यात किती मोठं आहे ह्याला पाहणारी आपण सगळी मंडळी आहात. तरुण पिढीमध्ये अनेकांनी ते वाचलंय आणि ऐकलंय, पण साहेबांचं कर्तृत्व हे महाराष्ट्रामध्ये किती मोठं होतं यातल्या एखाद्या गोष्टीचा उल्लेख करायचा म्हणला तर जेव्हा साहेब शिक्षण मंत्री होते त्यांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात असंख्य शाळा उभ्या केल्याच, परंतु जे शालेय पोषण आहार आहे ज्याचं केंद्र सरकारने नंतर गरीब विद्यार्थ्यांसाठी मिड डे मील स्कीम म्हणून रूपांतर केलं, त्याचे खरे जनक कोण असतील तर ते आदरणीय पतंगरावजी कदम साहेब आहेत. ह्याचा मला कौतुकाने उल्लेख करायचा. त्याच्यातला किस्सा आपण साहेबांवर जी आम्ही चित्रफित निर्माण केली त्यामध्ये साहेबांच्या तोंडून तो किस्सा आपण ऐकलेला आहे.
साहेबांनी असंख्य अशी कामं केली ज्याचा इम्पॅक्ट हा संपूर्ण महाराष्ट्रात गोरगरिबांवर, लोकांवर, सर्वसामान्य जनतेवर झाला. जेव्हा साहेब एसटी महामंडळाचे सदस्य होते, गाव तिथं रस्ता आणि रस्ता तिथे एसटी, ही कल्पना साहेबांनी गावोगावी राबवली आणि ज्या एसटीची वाट माणसं दिवसेंदिवस पाहत होते, एखाद्याला तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्याकरता ती एसटी सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम हे पतंगरावजी कदम साहेबांनी केलं. जयंत पाटील साहेब, मी युथ काँग्रेसचा अध्यक्ष 7 वर्ष होतो आणि त्यामुळे मला चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्र पिंजून काढण्याची संधी मिळाली. मी आज नाव त्याचं घेऊ शकत नाही, पण मी उत्तर महाराष्ट्रामध्ये एक दिवशी एका जिल्ह्यामध्ये दौऱ्यासाठी जात होतो आणि एक भाजपचे पदाधिकारी मला त्यांनी फोन केला. ते म्हणले, तुम्ही जिल्ह्यामध्ये येत आहेत, माझ्या शहरात येत आहे आणि मी 500,000 कार्यकर्ते घेऊन तुमचं स्वागत करणार आहे. तो तिथला नगराध्यक्ष होता. मला माहीत सुद्धा नव्हतं ते कुठल्या पक्षात आहेत. परत मला जेव्हा माहिती कळाली, मीच थोडं विचलित झालो आणि मी म्हणलं, अरे बाबा, तू मला बोलवतोय, माझा सत्कार करतोय, माझा काही संबंध नाही, मी काँग्रेसमध्ये, तू वेगळ्या पक्षात आहे. तो म्हणला, साहेब मला माहीत नाही, मी पक्षाचे कार्यकर्ते घेऊन, लोक घेऊन मी तुमच्या स्वागतासाठी तिथं उभं राहणार आहे. मी त्या गावाच्या शहराच्या विषयावर पोचलो. 1000 माणसं घेऊन त्यांनी माझं जंगी स्वागत केलं. ते काँग्रेसचे कार्यकर्ते सुद्धा आश्चर्यचकित झाले की विरोधी पक्षाचा हा नगराध्यक्ष, तिथला महापौर, हा आपल्या स्वागत विश्वजित कदमांचा का करतोय. मी जेव्हा त्याला नंतर भेटलो, तुम्हाला भेटायला आलं, म्हणलं, अरे काय, मला जरा किस्सा तरी कळू दे, काय तू एवढं म्हणजे. तो म्हणलं, माझे वडील हे अत्यंत गरीब होते आणि एके दिवशी ते पतंगरावजी कदम साहेबांकडे पायी चालत गेले आणि त्यांनी कदम साहेबांना एवढंच सांगितलं, मी एका गरीब कुटुंबातला आहे, मला काही नाही घरदार, मला तुम्ही एसटी कंडक्टर म्हणून नोकरी द्याल का. पतंगराव कदमांनी एका पत्रावर माझ्या वडिलांना नोकरी दिली आणि आज मी जे काय आहे त्या जिल्ह्यामध्ये आणि शहरामध्ये, मी जे काय आमचं कुटुंब उभं राहिलेलं आहे, हे पतंगरावजी कदम साहेबांच्या त्या एका छोट्याशा पत्रामुळे, कसलीही काय नसताना गरीब माणसाला मदत करण्याच्या भावनेतून जे कदम साहेबांनी केलं, त्यातनं आमचं कुटुंब उभं आहे. साहेब, मी महाराष्ट्रामध्ये कुठं कुठं जर गेलो तर अशी असंख्य माणसं मला भेटतात, वेगवेगळ्या जाती धर्मातील, वेगवेगळ्या पक्षातील, वेगवेगळ्या थरातील. प्रत्येक जण मला काही ना काही किस्से सांगतं की कदम साहेबांनी 50 वर्षाच्या त्यांच्या सार्वजनिक जीवनामध्ये आपल्या महाराष्ट्रातील लोकांना कशा कशा पद्धतीने, वेगवेगळ्या पद्धतीने मदत केली. हे साहेबांचं कर्तृत्व आपणही डोळ्यांनी पाहिलं. त्याच काळामध्ये साहेब पाटबंधारे मंत्री होते 91 ते 94च्या काळामध्ये. ताकारी टेंबूची मुहूर्तमेढ, खरं ही पतंगरावजी कदम साहेबांनी त्यावेळेस ती कल्पना रोवली, मुहूर्तमेढ केलं. कारण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचे आणि कदम साहेबांचे जिव्हाळ्याचे संबंध होते आणि यशवंतराव चव्हाण साहेबांनी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये एकदा खंत व्यक्त केली होती की खानापूर तालुक्यातला दुष्काळाचा प्रश्न मिटला नाही, तो मिटला गेला पाहिजे. कदम साहेबांनी स्वतः दुष्काळाची झळ सोसली होती आणि म्हणून ह्या दुष्काळाचा प्रश्न मिटवण्याकरता हे कृष्णा नदीचं पाणी या 2 सिंचन योजनेच्या माध्यमातून हे कडेगाव तालुक्यापासून पुढपर्यंत गेलं पाहिजे, त्याच्याकरता लागेल तो निधी उपलब्ध करून देण्याची जिद्द कदम साहेबांनी निर्माण केली. 95-99चा काळ गेला. पुन्हा 99 साली साहेब हे राज्याच्या मंत्रिमंडळ गेले. साहेब, तुम्हीही अत्यंत तरुण वयामध्ये राज्याच्या कॅबिनेटमध्ये कदम साहेबांच्या बरोबर तिथे होता. तुमच्याकडे अर्थ व नियोजन खातं हे महत्त्वाचं आलं आणि तुम्हाला माहिती आहे की जेव्हा साहेब त्या कॅबिनेटमध्ये एखादा शब्द टाकायचे तर साहेबांच्या शब्दाला किती किंमत होती. एकदा विलासराव देशमुख साहेब जाहीर भाषणामध्ये म्हणाले की पतंगरावजी साहेब कॅबिनेटमध्ये जेव्हा बोलायचे त्यावेळी सगळी मंत्रिमंडळ एकमेकांशी चेहरे बघायचो आणि म्हणायचो, आता सगळ्यांनी गप बसा, आता पतंगरावजी कदम साहेब फक्त ताकारीने टेंबूवर बोलतील बघा. म्हणजे कदम साहेब त्या प्रत्येक कॅबिनेटच्या बैठकीमधनं हा निधी आपल्या ताकारी, टेंबू, म्हैसाळ, अडफळ ह्या सगळ्या योजनेसाठी भांडत होते आणि जयंतराव पाटील साहेबांच्या हातात जी तिजोरीची चावी होती त्यातनं ते पैसे काढण्याचं काम करत होते. जयंत पाटील साहेब सुद्धा ते पैसे सोडत होते. हे काम 1999 ते 14 पर्यंत झालं. उद्योग, सहकार, जलसंधारण, महसूल, वने ही खाते असताना कुंडलमध्ये मोठी वन अकॅडमी केली. ह्या ठिकाणी कडेगाव तालुक्यातला आपला कारखाना हा सहकारी तत्वावर, हा शेतकऱ्यांसाठी, सभासदांसाठी हा मोठा कारखाना आमच्या आदरणीय मोहनराव कदम दादांनी अथक कष्टातून त्या ठिकाणी उभा केला. आज मला अभिमान आहे साहेब, तुम्ही VSIवर आहात, अरुणांना VSIवर आहे. आज या जिल्ह्यातील जे महाराष्ट्राला एक सहकारी तत्वावर चालणारे जे काही कारखाने आहेत
त्यामध्ये डॉक्टर पतकरावजी कदम सहकारी साखर कारखाना, राजाराम बापू कारखाना आणि क्रांती सहकारी साखर कारखान्याचा उल्लेख केला जातो. आणि आमचा कारखाना उच्चांकी दर देण्यामध्ये चांगलं काम करतो. या तालुक्यातल्या मतदारसंघातल्या चांगल्या या सगळ्या लोकांना माहिती आहे. आम्ही ती साहेबांचे जी काय विचार होता लोकांना डोळ्यासमोर ठेवून सर्वसामान्य शेतकऱ्यांचं, कुटुंबाचं, महिलांचं, तरुण पिढीचं हित जोपासून यापुढे काम केलं पाहिजे, ही त्याच्या पाठीमागची भूमिका होती. 2018 साली साहेबांचं दुःखद निधन झालं. साहेब या बसलेल्या समोरच्या आमच्या माता भगिनी असतील, इथं बसलेली सगळी ज्येष्ठ मंडळी असतील, ही प्रत्येक गावागावातनं माणसं सोनसळला येत होती. मी आदरणीय मोहनराव कदम दादा, आमचे चुलते डॉक्टर शिवराव कदम सर, माझी सगळी चुलत भावंड आणि इतर सगळी कुटुंबातली मंडळी, आम्ही त्या ठिकाणी 15 दिवस बसलेलो होतो. आणि जेव्हा मला लक्षात आलं हजारोनी लोक या ठिकाणी आज आमच्या कुटुंबाचं सांत्वन करायला येत आहे, त्या दिवशी माझ्या मनामध्ये भावना निर्माण झाली की हे दुःखाचं डोंगर फक्त कदम कुटुंबावर आणि विश्वजित कदमांवर कोसळलं नाही, तर पलूस कडेगावच्या जनतेवर सुद्धा हे दुःखाचं डोंगर कोसळलेलं होतं. आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही आणि आम्ही एकमेकांना धीर देण्याचं काम केलं, आधार दिलात. तुमच्या या आशीर्वादामुळे, तुमच्या या ताकदीमुळे मी पुन्हा एकदा बिनविरोध आमदार झालो आणि कामाला लागलो. हे काम करत असताना 2019च्या आधी पुराची घटना घडली. साहेब, आपल्याही मतदारसंघामध्ये पूर आलेला होता. त्या काळात मी झोकून देऊन 25-27 दिवस कशाची पर्वा न करता, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, ज्या ज्या गावात माणसं अडकले तिथं जाऊन दिवसभर पाण्यात उभं राहून ती सगळी आमच्या महिला, आमची लोक बाहेर काढण्याचं काम केलं. बाहेर आलेल्या लोकांना भारतीय विद्यापीठाच्या शाळा, इतर संस्थांचे दरवाजे खुले करून तिथं हजारो लोकांना राहण्याची, जेवणाची व्यवस्था केली. तेवढंच नव्हे, जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था केली. डॉक्टर असतील, औषधं असतील, हे सगळे सुविधा केल्या. तुम्ही साहेब तुमच्या मतदारसंघामध्ये मी पाहत होतो, वहिनी आपण सगळे कष्ट घेत होता. हे सगळं काम आम्ही या ठिकाणी उभं केलं आणि म्हणून पुन्हा लोकांनी मला 1,62,000च्या मताधिक्याने निवडून दिलं. खरं सांगायचं म्हणलं तर आज हे सगळं होत असताना साहेबांचा आशीर्वाद मिळाला. तुम्ही मला महाविकास आघाडीचं सरकार बनलं. पहिल्यांदा आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादीवाले, शिवसेनेच्या जवळ आलो आणि नंतर महाविकास आघाडीचं सरकार हे बनलं. राज्यमंत्री म्हणून काम करण्याची मला संधी मिळाली. आणि साहेब, मला अभिमान वाटतो आपल्याला सांगायला की या 6 वर्षाच्या कालावधीमध्ये तब्बल 1200 कोटीचा विकास निधी या कडेगाव पलूसच्या मातीमध्ये सर्वसामान्य लोकांच्या विकासासाठी आणण्याचं काम आम्ही आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि लोकांनी केले. यामध्ये एक आनंदाची गोष्ट झाली. महाविकास आघाडी म्हणून आपण सगळेजण महाराष्ट्रात एकत्रित काम करत होतो. आदरणीय अरुणांना या ठिकाणी पदवीधर विधान परिषदेच्या मतदारसंघातनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर उभे राहिलेले होते. आणि त्या काळामध्ये एक सातत्याने पुण्यापासून ते सोलापूरपर्यंत जे काय आमचे संबंधित लोक आहेत, त्या संबंधित लोकांना विश्वासात घेऊन आम्ही मतदार नोंदणी मोठ्या प्रमाणात केलेली होती. खरं अरुणांनी आपण पक्षाने त्याला न्याय दिला. गेल्या अनेक वर्षांपासून ते प्रामाणिकपणे शरदचंद्रजी पवार साहेब आणि जयंतराव पाटील साहेब तुमच्या सोबतीला घेऊन ते जिल्ह्यामध्ये काम करत होते. आज क्रांती उद्योग समूहाच्या माध्यमातून त्यांनी या तालुक्यामध्ये अत्यंत चांगलं काम केलं. त्यांना जेव्हा उमेदवारी मिळाली, एका क्षणाचा विलंब न करता कुंडलच्या आणि पलूस तालुक्यातल्या लोकांची फक्त विश्वासात घेऊन आम्ही निर्णय घेतला आणि सगळ्यांनी मला होकार दिला, मला पाठिंबा दिला आणि आम्ही सगळीजण ताकदीने अरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलो. मला ह्यात आनंद एवढाच आहे की अरुणांच्या रूपाने पुन्हा पलूस कडेगावच्या मतदारसंघामध्ये दुसरी आमदारकी मिळाली, ह्याचा मनापासून या ठिकाणी मला आनंद आहे. हे सगळं आम्ही काम करतोय. लोकांमध्ये काही चर्चा होतात, काही समज गैरसमज होतात, कधी कधी कार्यकर्त्यांमध्ये धुसफूस असते, ही होत राहते. त्याला काय तुम्ही आम्ही किती प्रयत्न केला तर 100% आपण रोखू शकत नाही, पण 80-90% निश्चितपणे नेत्यांनी ठरवलं तर त्याच्यावर कुठेतरी आपण ते रोखण्याचा प्रयत्न करू शकतो. गेल्या काही दिवसांपासून काही चर्चा होत्या. आदरणीय अरुणांना, जयंत पाटील साहेब, आम्ही सगळे एकत्रित बसलो. एकत्रित बसल्यानंतर सगळी आमची काही पलूस तालुक्यातली, काही कडेगाव तालुक्यातली मंडळी होती. अरुणांच्या सोबत काही काम करणारी जुने सहकारी होते आणि सगळ्यांनी आता निर्णय घेतलेला आहे की महाराष्ट्राच्या हितासाठी, महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा आणि पुरोगामी विचार हा टिकवण्यासाठी, छत्रपती शिवरायांचा आणि फुलेशाह आंबेडकरांचा विचार हा टिकवण्यासाठी, सांगली जिल्ह्यामध्ये एक संघपणे, एक विचाराने भविष्यामध्ये काम करण्यासाठी अरुणांना आणि कदम कुटुंब हे सगळं आता येणाऱ्या काळात एकत्रितपणे काम करेल, हा निर्णय घेण्याचा मानस आम्ही त्या जयंतराव पाटील साहेबांच्या
मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीमध्ये आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला. आज मी अरुणांना लाड, त्यांच्या कुटुंबातील आदरणीय किरण तात्या असतील, आमचे तरुण सहकारी शरद भाऊ इथं असतील, त्यांच्या सोबतचे सर्व कार्यकर्त्यांचे मी कदम कुटुंबाच्या वतीने काँग्रेस पक्षाच्या वतीने आभार मानेल की आज त्यांनी सर्व त्यांची यंत्रणा आणि कार्यकर्ते आजच्या दिवसापासून या महाविकास आघाडीच्या आणि माझ्या प्रचारामध्ये सक्रियपणे सहभाग होऊन काम करतील असं निश्चितपणे मला विश्वास आहे. जयंतराव पाटील साहेब, खरं सांगायचं म्हणलं तर 5 वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक घडामोडी घडल्या. मला एकदा बाळासाहेब थोरात साहेब विनोदानी म्हणत होते, विश्वजित आम्ही 35 वर्षात, मी 1985 झाल्यापासून आमदार आहे, 35 वर्ष आम्ही जसं राजकारण महाराष्ट्रात पाहिलं नाही तसं तुमच्या पिढीने मागच्या 5 वर्षात पाहिलेलं आहे. आणि ते खरं आहे. किती सरकार झाली, कुणी पाटे शपथविधी घेतल्या, परत सरकार पडलं, परत सरकार आलं, विरोधी पक्ष नेते 4 झाले, मला कुणीतरी सहज सांगितलं. आणि या 5 वर्षामध्ये जे कधी महाराष्ट्रात घडलं नाही असे प्रकार काय घडू लागले. हे दुर्दैव महाराष्ट्राचं की महाराष्ट्रामध्ये आज घर फोडून सत्ता बळकवली जाते, आज पक्ष फोडून सत्ता बळकवली जाते, आज कुणाचा तरी विश्वासघात करून या ठिकाणी सत्ता बळकवली जाणे. आज ह्या सत्ता बळकवल्यानंतर आज पैशाचे खोक्याचे व्यवहार करून ह्या ठिकाणी आमदारांना त्या ठिकाणी टिकवलं जातं. हे सगळं महाराष्ट्रामध्ये पूर्वी कधी होत नव्हतं. महाराष्ट्र हे राज्य या देशातलं एक वैचारिक राज्य, एक अत्यंत चांगली राजकीय परंपरा असणारं राज्य म्हणून ओळखलं जात होतं. परंतु आज या सगळ्या राजकीय परंपरेला आणि महाराष्ट्राला गालबोट लावण्याचं पाप या महायुती सरकारने केलेलं आहे. इथं महिलांवर किती अत्याचार होतात हे आपण सर्वांनी पाहिलं. बदलापूरची घटना घडली, तिथं आमच्या दिल्लीतल्या का जी कुस्तीगर महिला आमची ज्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाला मान उंचवण्याचं काम केलं, तिला सुद्धा जमिनीवरनं कसं फरफटत नेलं आपण सगळ्या टीव्हीनी पाहिलं. शेतकऱ्यांवर लाठीचार्ज झाले, पंढरपूरवर जाणाऱ्या वारकऱ्यांवर लाठीचार्ज झाले. आणि आज या ठिकाणी ही सगळी मंडळी पुन्हा आपल्याला बेधडकपणे मतं मागण्याचा प्रयत्न करतात. कुठल्या भावनेतून? लोकसभेच्या या ठिकाणी आता नवं काय काढलंय, लाडकी बहीण. आता सगळेच बोललेत, मी थोडकं बोलणार आहे. लाडकी बहिणीचं कधी आठवण झाली त्यांना? मी कालच एका सभेत बोललो, लाडकी बहिणीची आठवण केव्हा झाली? जेव्हा महाराष्ट्राच्या लोकसभेमध्ये महाविकास आघाडीने ह्यांना दणका दिला आणि 48 जागांपैकी जेव्हा 31 जागा खासदार निवडून आले तेव्हा ह्यांना लाडकी बहिणीची आठवण झाली. आज ही 1500 रुपये या ठिकाणी तुम्हाला देतात असं वाटतंय, पण खालच्या खिशातनं सुद्धा पैसे कापले जात आहेत. मी साधं कार उदाहरण दिलं, स्टॅम्प पेपरचा दर 100 वरनं 500 वर गेला. तेलाचा डब्बा जो 1600चा होता तो 2200चा केला. बरोबर की नाही? तुला माहिती आहे ना घरात? नक्की माहिती असेल म्हणजे घरात लक्ष आहे तुझं. सांगण्याचा हेतू असा की हा 600 रुपयाचा फरक, हा 400चा फरक, साधा रुपये फक्त 1100 रुपयाचा फरक इथंच झालेला आहे. अशी महागाई जेवढी वाढली ना, या महागाईच्या रूपाने सुद्धा आपल्या सगळ्यांना गंडवलं जातंय, फसवलं जातंय. अशा प्रकारचं काम चालू आहे. आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी ज्या शिवसेनेची स्थापना मुंबईमध्ये केली ते गिरणी कामगारांसाठी केली, मराठी अस्मितेसाठी केली. आज त्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा कुटुंब आज या ठिकाणी त्याच्यावर आक्रमण होतंय. शिवसेना यातल्या तोडली मोडली जाते, परंतु पुन्हा उभारी त्यातनं घेतलेली जाते. आणि म्हणून राष्ट्रवादीमध्ये सुद्धा पवार साहेबांचं वय 83-84 वयामध्ये असणाऱ्या आपल्या वडीलधाऱ्याला कधी कोण त्रास देतं का? ही आपली संस्कृती आहे का? आपल्या महाराष्ट्रामध्ये ही संस्कृती नाही. परंतु महाराष्ट्रामध्ये त्यांना सुद्धा या वयामध्ये जो त्रास काही लोकांनी दिला, भाजपने ज्या पद्धतीने त्यांच्या कुटुंबाची छळ केली आणि ज्या पद्धतीने त्यांना या ठिकाणी त्यांचा पक्ष फोडला, परंतु महाराष्ट्राची जनता सुद्धा किती बहादर आहे की पुन्हा एकदा तुतारीसारखं नवं चिन्ह या ठिकाणी महाराष्ट्रातनं त्यांनी निवडून आलं आणि महाविकास आघाडीला आणि काँग्रेस पक्षाला साथ देण्याचं काम महाराष्ट्राच्या जनतेने केलं. आज आपण बघतोय हे सगळं महाराष्ट्रातलं वातावरण. मला आपल्या सर्वांना नम्रपणे विनंती करायची, साहेब आमचे जे उमेदवार आहेत भाजपचे, त्यांचं पहिल्या यादीत नाव नाही, दुसऱ्या यादीत नाव नाही, तिसऱ्या यादीत नाव येण्याकरता मुंबईत पुन्हा 10 तास उभं राहावं लागलं. ते सुद्धा पक्ष करायला कोण घेत नाही. मग त्यांनी चिठ्ठी पाठवली, मला कोणीतरी आत घ्या, मी विश्वजित कदमांचा विरोधक आहे. ही वेळ त्यांच्यावर आली आणि ह्या वेळेतनं आज 4.5 वर्ष कधी करोनामध्ये लोकांची विचारपूस केली नाही, कधी पुरात लोकांची विचारपूस केली नाही, कधी अर्ध्या फुटाच्या पाण्यामध्ये विचारपूस केली नाही. मग परवा ह्याच्यावर उत्तर देताना कुठेतरी सांगितलं नाही आम्ही आलो होतो पण आमचे फोटो निघाले नाहीत. फोटो काढायला तरी यायला पाहिजे होतं, एवढं तरी माझं मत आहे. म्हणजे आलाच नाही
तर फोटो निघणार कसा हे सुद्धा मनाला थोडं जरी डोकं लागतं. पण जर आलाच नव्हता हे जर सगळ्या या कृष्णा नदी काठ असणाऱ्या लोकांनी पाहिलं तर ह्याच्यावर मला वाटतं तुम्ही उत्तर देण्याची काय आवश्यकता नाही. मला आपल्या सर्वांना विनंती करायची की साहेबांनी या मतदारसंघामध्ये प्रचंड मोठं काम केलं. तोच विचारांचा वारसा घेऊन आदरणीय मोहनराव कदमदादांच्या मार्गदर्शनाखाली तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तुमच्या सगळ्यांच्या साथीने मी आता काम करतोय. गेल्या 5 वर्षामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याच्या सुखदुःखात सहभागी होण्याचा प्रयत्न केला. अनेक गावात जेव्हा फोन येतात तेव्हा मी पोचण्याचा प्रयत्न करतो. 10 दिवसात पोचतो पण नक्की त्या कार्यकर्त्याला भेट देतो. अनेकाचे काही त्या गावातले विकास कामांचे काम असतात, आम्ही निधी खेचून असतो. निधी खेचून आणल्यानंतर ती कामं आम्ही धरत असतो. हे सगळं तुम्ही डोळ्यांनी पाहताय. मला एवढंच सांगायचं आहे की साहेबांनी हा पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्राच्या नकाशावर पोहोचला. तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहा. हा मतदारसंघ हिंदुस्थानाच्या नकाशावर नेण्याचं काम तुमचा विश्वजित करेल एवढं तुम्हाला नक्की सांगतो. आज लाडकी बहिणीचा उल्लेख होत असताना साहेब जाता आता मला फक्त तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी सांगायची. मी एक यादी आणली आहे साहेब. इथे या यादीमध्ये काही विद्यार्थ्यांची नावं आहे जी आमच्या भारतीय विद्यापीठात शिकली. आता तुम्हाला साहेब मी एक सांगतो. पाटील शिल्पा विलासराव साहेब, तिला आम्ही 17,500 1,75,000ची माफी दिली होती. ती आज इटलीमध्ये तिला 72 लाख रुपये वर्षाला पगार आहे. 1,75,000ची माफी केली होती गरीब कुटुंबातली म्हणून माझ्या मतदारसंघातली. एक पूनम दिलीप करांडे म्हणून मुलगी आहे, तिला 2,25,000ची फी सवलत दिली होती. तिला आज वर्षाला 22 लाख पगार आहे हे या ठिकाणी मला सांगायचं. स्मिता अरुण गायकवाडे ही अंकोलकोपची आहे, तिला 60,000 या ठिकाणी माफी केली. ती कॅपजेन्युइन एक सॉफ्टवेअर कंपनीमध्ये तिला वर्षाला 20 लाख रुपये पगार आहे. हे सांगण्याचं कारण काय, यादी 50 मुलींची यादी आहे माझ्याकडे. 50 जी पलूस कडेगावच्या मातीत जन्मलेली मुलं आहेत, जी मुली आहेत, जे शिकले, ज्यांना पतंगरावजी कदम साहेब भारतीय विद्यापीठातनं, कधी कदम साहेबांनी, कधी आदरणीय डॉक्टर शिवाजीराव कदम सरांनी, कधी तुमच्या भावाने विश्वजित कदमांनी फी सवलत दिली. आज ही त्यांच्या कुटुंबाचं पलूस कडेगावचं आज हिंदुस्थानाच्या नकाशावर नाव मोठं करण्याचं काम करतायत. आम्ही महिलांना 1,500 रुपये देऊन थांबवलं नाही. आम्ही महिलांना स्वावलंबी केलं, स्वतःच्या पायावर उभं केलं. आज त्यांच्या रूपाने या ठिकाणी त्यांचा कुटुंब संसार चालतोय. आणि ह्या महिला आपल्या महाराष्ट्राचं नाव 21व्या शतकात भारताचं पुढे नेण्याचं काम करतायत. हे आमचं अभिमानाचं काम आहे. म्हणून ह्या तात्पुरता असणाऱ्या योजनांना फसून जाऊ नका. कर्नाटकात काँग्रेसनी 2,000 रुपये दिले. महाराष्ट्रात तेलंगणामध्ये आमचा मित्र रेवंत रेड्डी त्यांनी 2,000 रुपये दिले. राहुलजींनी हे सुद्धा सांगितलं की ही योजना तर महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर कायम ठेवण्यात येईलच, पण ह्याच्यावर वाढीव पैसे देण्यात येतील आमच्या भगिनींसाठी. हे सुद्धा या ठिकाणी आज आमच्या पक्षाने आणि महाविकास आघाडीने ठरवले. आणि म्हणून कुठल्याही चुकीच्या माणसाला, जी माणसं तुमच्या सुखदुःखात कधी सहभागी होत नाही, पावसाळा पडल्यानंतर जशा छत्र्या येतात तसं निवडणुकीसाठी फक्त 3 महिने तुमच्या समोर येतात, त्यांच्याकडे सुद्धा साधनं होती लोकांना मदत करायची. त्यांच्याकडे सुद्धा साधनं होती करोनाच्या काळात लोकांची विचारपूस करायची. पण त्या काळात ती माणसं कुठेही तुमच्यासोबत उभी राहिली नाही. आज पुन्हा ती येऊन तुमच्यासमोर मतं मागण्याचं धाडस करतायत. मला खात्री आहे की अशा सगळ्या लोकांच्या कुठल्याही गोष्टीला आपण सगळी बळी पडणार नाही. आज कडेगाव तालुक्यातली मंडळी मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहेत. परवार मी बुर्ली सूर्यगावच्या पुलाचं भूमिपूजन केलं. आमच्या कुंडल येथील नव्या पोलीस स्टेशनचं इमारत झालं. अरुणांना तिथं होते. कडेगावची नवीन पोलीस स्टेशनची इमारत झाली. शाळगाव, येदगाव, बोंबाडेचं इथं नवीन सबस्टेशन केले. कुठल्याही गावात नाही. आता सुकवाडी तुंग पुलाचं काम हे 99% झाले. 1% फक्त आता 4 चाकी राहिले, 2 चाकी तिथं ऑलरेडी सुरू झालेल्या आहेत. हे सगळं काम तुमच्या साक्षीने होत आहे. आणि या कामाच्यासाठी आपण पुढील पलूस कडेगावच्या विकासासाठी निश्चितपणे आमच्या पाठीशी उभे राहा. एक धाकटा भाऊ म्हणून आणि तुमचा मुलगा म्हणून साहेबांसारखं मी तुम्हाला शपथ देतो की माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत पलूस कडेगावच्या माझ्या माता भगिनींच्या लोकांची सेवा करेल आणि कुठली तुम्हाला कसर सोडणार नाही. लागेल त्या परिस्थितीत मी मदत करेल. मी तुम्हाला एक छोटीशी यादी या ठिकाणी वाचून दाखवतो, ज्या यादीतनं एक किती मुलं बाळ भारतीय हॉस्पिटलच्या माध्यमातून वाचली. पैशाचा कधी विचार केला नाही. कुणाला 1.5 लाख, कुणाला 1 लाख अशा सवलती आम्ही देत. लहान लहान मुलं वाचवण्याचं काम हे साहेबांच्या त्या वास्तूतनं झालेलं आहे. आणि म्हणून एकच आमची उणीव आहे, साहेबांची दादांची इच्छा आहे
ती सुद्धा येणाऱ्या काळात पूर्ण करेल आणि कडेगावच्या परिसरामध्ये भव्य दिव्य हॉस्पिटल येणाऱ्या काळामध्ये तुमचा विश्वजित उभा करेल, हाही शब्द आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो. आज जयंतराव पाटील साहेब इथं आलेत, त्यांचं मार्गदर्शन आपल्या सर्वांना बोलायचं आहे. मी त्यांचं पलूस कडेगावच्या जनतेच्या वतीने मनापासून स्वागत करतो आणि आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल आभार मानून इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.